आओ शिवाजी हमारे गले लग जाओ. कोण म्हणते? हा कुणाला? शिवाजी महाराजांना. हुशार आहेत मुलं, छान. या राजे लई कमी वयात प्रगती केली म्हणले जरा तह करू, तुम्हाला आलिंगन देण्याची इच्छा आहे. पण आलिंगन देणारा कसा होता? हॅलो. आशा वागिनीचा तो छावा हो, हो. आशा वागिनीचा तो छावा, आशा वागिनीचा तो छावा, गनिमांना कसा ठेचावा, डोक्यात गणी मी गावा. बेटीचा धाडला सांगावा, नक्षीदार श्यामियान्याला, कान डौलत डुलत आला, सय्यद पंडा त्याच्या संगतीला, शिवबाच्या संग जीवा माला. आओ शिवाजी हमारे गले लग जाओ. खानानं हात पुढे गेले आणि राजाने खानाला आलिंगन दिलं आणि खानानं दगा केला. हा खानदा अभिमान मानला, कटारीचा वार त्यानं केला, चिलकत होता आणल्याला. खानाचा वार फुका गेला, खान गरबला, राजे सावध झाले आणि माझ्या छत्रपतींनी वाघनकाचा मारा केला, पोटामध्ये पिंचा खूप बसला, टराटरा भरला पोटाला. खान साहेबाचा कार्यक्रमच करून टाकला. खानाला मारलं मला हे सांगायचं नाही, माझा मुद्दा पुढे. अफजल खानानं राजेंना, राजेंनी खानाला दिसायला दिसतंय दिलेलं आलिंगन, पण त्या आलिंगनात प्रेम आहे का? प्रेम नाही, तिरस्कार, राजकारण आहे. हे झालं विकाराचं आलिंगन. पण आजच्या अभंगामध्ये जे तुकोबाराय सांगतात ते प्रेम स्वरूप आलिंगन आहे. आलिंगन घडे थोडं कमी जास्त झाले सेम का? मोक्ष सायुजता जोडे. संतांनी आलिंगन दिल्याच्या नंतर सायुजता नावाचा मोक्ष प्राप्त होतो. विडल आता असं आलिंगन कुणी कुणाला दिलं आहे का? पैठण निवासी नाथबाबांच्या घरी रोज पुरणपोळ्या व्हायच्या, रोज. ऐश्वर्य संपन्न संत नाथ महाराज, दत्त महाराज चौकदारकी करतायत, लक्ष्मी वाडा सारून घ्यायला, आणि देव कावडीने पाणी जागरी जगरवाणी वाहे, कावडीने पाणी जागरी जगरवाणी वाहे, कावडीने पाणी जागरी जगरवाणी वाहे, कावडीने पाणी जागरी जगरवाणी वाहे. अनन्य भक्ती भावे निरामंत तट पाये, अनन्य भक्ती भावे निरामंत तट पाये, अनन्य भक्ती भावे निरामंत तट पाये, अनन्य भक्ती भावे निरामंत आरती स्वामी गणारा, आरती स्वामी गणारा, आरती स्वामी गणारा, आरती स्वामी गणारा. देव तिथं कावडीनं पाणी भरतोय काय? साधा अधिकार आहे का नाथबाबांचा? आणि रोज पोळ्या व्हायच्या, रोज. आपल्याकडे सणाला सुद्धा होत नाहीत. सण येतात आणि सण निघून जातात. सण गेल्या म्हणतात काय का मला सुनच वाटतंय ग. सण गेला काय, जरा कॅलेंडरवर बी ध्यान ठेवू की व्हॉट्सअपवरच ध्यान म्हणल्यावर सोनाचा का मेळ लागायचा. ए सुनांनो. आणि पोळी सुद्धा गिरजा मातेने केलेली इतकी सुंदर होती की पोळी गुळवणी टाकली तर पोळी जाग्या विगरायची. ओरिजिनल पोळी त्याला म्हणायचं. आता आताच्या पोळ्या, आमच्या की मित्र एका गावात जेव्हा गेलं त्याचा अंगठा मुरगाळा पण पोळी तुटली नाही म्हणून. अरे काय लबरजी का काय का काय लय जड असतात म्हणा काय काय स्वयंपाकाला. एकाच कुकरमध्ये भाताचे 3 प्रकार करतात. खाली जळके वाडीमध्ये करपे वाडी वर कोरडे वाडी. मग नेमका कोणचा भात खायचा बघ.
जळायला का खराबल्याला का काय काय. आणि नवीन मुलींचा तर स्वयंपाकाचा लय अवघड झालाय. शिक्षणासाठी बाहेर, सुट्ट्याला आईचा लाड, लग्न झाल्यावर सासू मिळच लागत नाही. एका पुरीचं झाल्यावर सासू म्हणे सुनबाई करा पुरणपोळ्या. हे म्हणजे चपात्याच्या आणि पोळ्या कशा करायच्या तरी घाबरले नाही. यूट्यूबला टाकलं पोळ्या कशा करायच्या, सगळी लिस्ट गोळा केली. निम्मा स्वयंपाक कसा तरी तयार केला, पण आमटीच्या टायमिंगला मोबाईल स्विच ऑफ झाला. जशी ही तर लाईट गेली तशी. लाईटला बी काय लकवा झालाय का काय कळानाच बोल. एक आपलं हे चालूच ठेव. हे सगळ्यात भंगार खातं जर महाराष्ट्रात कोणतं असं हे लाईटचं खातंय. महावितरण बोर्ड काय काय खातंय वय तवा नुसतं खातंय गरीबाकडून. विठ्ठल तस 11 वाजता जज साहेबाला थंडी वाजती. म्हणजे 11ला जजला थंडी वाजती म्हणून तुम्ही कोर्ट 12 पर्यंत लेट घेऊ शकता. आणि शेतकऱ्याला रातची लाईट दिली त्याच्या काय लोखंडाच्या बोड्यात का हो. शेतकऱ्याची लाईट पळाली, उभी पिकं जळाली आणि गरीबाची किंमत सरकारला अजून बी नाही कळाली. विठ्ठल कोरोनामध्ये एका माणसाला एकच पंखा आणि एकच बल्ब होता, त्याला 1.5 लाख बिल आलत. एकाच पंख्याचं त्याने 1.5 लाखाचं बिल बघितलं, त्याला झहाका आली. म्हणला अयो. आणि हजारो कोटीचे कारखाने त्यांना 0 रुपये बिल नेत्यांच्या. म्हणजे गरीबाचं किती अवघड आहे हे मी सांगतोय. म्हणजे हे खातं कसं असेल बघा तुम्ही. विठ्ठल 75 वर्ष झाले अजून लाईट, पाणी आणि रस्ते ह्याच्यावरच आपला खर्च चालू आहे. शिक्षण, संशोधन आणि आरोग्याच्या सुविधा हे अजून पुढचा विषय. फक्त अजून पाणी, रस्ते आणि लाईट ह्याच्यावरच विकास चालू आहे. विठ्ठल लाईट गेली म्हणून विषय निघाला. त्या पुरीचं झालं लग्न आणि युट्यूबवरून स्वयंपाक करायला शिकले ना. आमटीला मिरच्या किती टाकायचा अंदाज लागाना, मोबाईल स्विच ऑफ झाला. पण म्हणले आमटी झणझणीत झाली पाहिजे, कमीत कमी माणसाकडे 10 तरी मिरच्या पाहिजे. अरे मारे ती का काय माणसं. 6 माणसाला 60 मिरच्या वाटल्या. नुसती मिरच्याचीच आमटी केली. म्हातारे किचन खोलीत आली, भाजीचा कलर बघितला. म्हातारी म्हणली मला भूकच नाही, म्हणले मला नाही जेवायचं, तुमचं तुम्ही बघून घ्या. पण नवरा नसता उड्याच हाणायचा, बायकोनं भाजी केली, बायकोनं भाजी केली. म्हातारी म्हणे मरची नको खावलंय तिखट आहे. हे मला माझ्या बायकोचं तुला कौतुकच वाटत नाही, मी खाणार. आई म्हणली मग तू जाणार. पहिलाच घास खाला आणि त्याच्या कानातून दुरून डोळ्यातून गळा 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 पाणी गळायला लागलं. त्याची बायको जवळ म्हणली होय व भाजीत काही कमी जास्त नाही. हो म्हणला नाही भाजी जगातच 1 नंबर. मग डोळ्यात कसं काय पाणी आला. तुम्हाला आनंद अश्रू येत, आनंद अश्रू. मग देऊ का अजून थोडी भाजी. नको म्हणला, हेवचा आनंद बळच पचविला मरण म्हणला. काय स्वयंपाक काय तर चांगला स्वयंपाक करायला सुद्धा अन्नपूर्णा मातेची कृपा लागते. विठ्ठल आणि या जगातला फार महत्वाचा विषय महिला मंडळ तुमच्या अंडर खाली आहे. अन्न सात्विक बनवणं हे तुमच्या हातात आहे. जसे अन्न असतं तशी बुद्धी असती, जशी बुद्धी असती तसे विचार असतात, जसे विचार असतात तसं माणसाचं जीवन असतं. अन्न सात्विक बनवा. सप्त्याच्या मंडपामध्ये जो असतो तो प्रसाद असतो आणि घरी जे बनवलं जातं ते अन्न असतं. हितला प्रसाद का आणि घरचं अन्न का, काय फरक आहे. पदार्थ तेच, प्रक्रिया तीच, सिस्टीम बी तीच. मग हितला प्रसाद का आणि घरचं अन्न का, तर त्याचं उत्तर आहे का हितला प्रसाद चालू असताना भगवंताच्या नामाचं चिंतन चालू असताना त्या भगवंताच्या नामाच्या लहरी त्या अन्नावर आदळतात, तर ते अन्न सात्विक होतं, त्याच्यातली दूषितता निघून जाते. म्हणून हेतला महाप्रसाद आहे. आणि घरचं अन्न बनवताना फक्त एकमेकाला शिव्या चालू असतात. सासून सुनव, सुनने सासू, नुसती गौरी धुपल्यावाने धुपायचं. लेकाने बापावर टापरायचं, बापाने भावावर, कुणाचीच कोणाला मिळेल नाही. ती भाकरी जर पोराने खाल्ली त्याला सुद्धा कळत नाही. आता आधी विचारच इतके गेलेले असते डोक्यात की त्याला कळत नाही मी काय निर्णय घेऊ बा. हा फार महत्वाचा विषय तुमच्या हातात आहे. म्हणून अन्न कसं बनवा, पवित्र ते अन्न, हरी चिंतनी भोजन. हरी चिंतनामध्ये जे स्वयंपाक जो अन्न बनवलं जातं तो प्रसाद होत असतो. विठ्ठल गिरजा माता अशा पोळ्या, आणि त्या पोळ्या खाण्यासाठी गावबा नावाचा सामान्य घरचा बालक तिथून राहिला होता. काहीच करीत नव्हता, खाणे झोपणे. हळूहळू परमार्थाची गोडी लागली. संतांची काय ताकद आहे, आलिंगनाचा महिमा सांगतोय बरं का. पण नाथ महाराजांचा जो मुलगा होता तो हरिपंडित, थोडा आवाज द्या. 4 वेळेस 6 शास्त्र 18 पूर्ण त्याच्या उलटी पाठ होते, त्याच्यामुळे तो जे हरीच कुणाला घालीत नव्हता. तुमच्याकडे ज्ञान किती आहे याला किंमत आहे.
तुम्ही नम्र घेतात याला किंमत आहे. म्हणून ज्ञानोबारे सांगतात मनोनी थोरपण पररास सांडी जे उत्पत्ती अवघे विसरे जे जगादा कुठे होईजे ते जवळीक माझी तयाचे विनय हेची संपत्ती नम्रता वाकायला शिका. म्हणून तर तुकोबरा म्हणतात लहानपण दे का देवा मुंगीचा करे तारवा मुंगीचा करे तारवा मुंगीचा करे तारवा लहानपण दे का देवा मुंगीचा करे तारवा मुंगीचा करे तारवा मुंगीचा करे तारवा हे लहानपण दे का देवा मुंगीचा करे तारवा मुंगीचा करे तारवा तुका म्हणे जाण व्हावे लहानाहुनी लहान वाकायला शिका. मुंगी होऊन साखर का मुंगी दिसायला नाही पण झटका वाईट आहे. 2-4 मुंग्या एकत्र बसल्या आणि एक मुंगी म्हणली मला दिल्लीला जायचं या. दुसऱ्या मुंगीने जी सनकुन कानाखाली टाकली म्हणजे गबस आथरून बघून पाय पसर आपलं बजेट किती आपण बोलतो किती उचलले जीभ लावली टाळ्याला झपकू काय म्हणे जाईन का मुंगी दिल्लीला नाही. पण तीच मुंगी जर दिल्लीला जाणाऱ्या माणसाच्या शर्टावर चढली गेली न दिल्लीला तिकीट नाही बुकिंग नाही चेकिंग नाही पासपोर्ट नाही आणि तिथं गेल्या त्या मुंगीनी बुरी पिंपळगाव मधल्या मुंगीला व्हिडिओ कॉल केला. आता पुरावा नको काय द्यायला तिकडे गेलेला. ही म्हणली बघ लाईव्ह न्यू पार्लमेंट इन दिल्ली आले का नाही दिल्लीत. बोरीतली मुंगी म्हणली होय ग तू दिल्लीला कस काय गेली ग. म्हणले लय सोपं आहे. पहिली गोष्ट मी लहान झाले आणि दुसरी गोष्ट हात मोठ्याचा धरला. कळते का बघा. आणखी जरा तुकडं करून सांगतो ज्याला परमार्थात मोठं व्हायचंय त्याने विकार सोडा म्हणजे लहान व्हा. ज्ञानोबारे रूपी मोठ्याचा हात धरा मोक्ष रूपी दिल्ली तुम्हाला भेटल्या शरणार. त्याच्यामुळे वाकायला शिका. काय झालं महापूर आला आणि मोठ्याल्या खोडाची जी झाडं होती का वड पिंपळ हे जरा रगील होती. म्हणले पुरा पुढं वाकायचंच नाही त्यांच्या पुढं छाते काढायची. म्हणजे आता पुराच्या कशाला नादी लागाव. बघितलं ना मराठवाड्यात काय झालंय पुराने. नदीने 3-3 किलोमीटरचा आवाका धरला होता ना असं 3 किलोमीटर पात्र झालं. पिकं तर गेली पण रानं सुद्धा गेली. शेतकऱ्याचं लय अवघड आहे. हे पुराचं सोपं काम असतं काय तेव्हा. मग काहाला झाडाने रगेलपणा करा. जी पुराचा झपका बसलाय खाड दिशेने काड कोण झाडं मोडून पडली. मोठाली झाडं मोडून पडलेलं बघितलं बारक्या लव्हाळ्यांनी. तेथे लवळे वाचती वाचती तेथे लवळे वाचती महापूर झाड जाती तेथे लवळ वाचती तेथे लवळ वाचती तेथे लवळ वाचती महापुरामध्ये मोठ्याले खोडाचे झाडं मोडून बारक्या लव्हाळ्याने बघितलं. त्यांनी तर डोकं धरलं. म्हणले आयो एवढाले झाडं राव कडाकड मोडून पडले ना आपले काय कथा आहे. त्यांच्यात एक म्हातारा लव्हाळा जरा हुशार होता. तेव्हा मला पोरा सोरा हो गडबड करू नका. ती जुनी माणसं बी लागतात बरं का पोरं आवरायला जरा. तुम्ही एक काम करा पाणी आलं की झोपा. लोडच घेऊ नका. म्हणले आलं की अंग टाकून द्या चट पाणी जाईन वरून निघून. बरं पोरं म्हणजे ठीक आहे तुम्ही सांगता तेच बाबा. आलं पाणी लवाळे झोपले पाणी गेलं निघून. पाणी आता पुराची कमांड किती दिवस असते. पूर्वीला दिवस टिकत नसतो ना. परत हे उभा राहिले कोण कोण राहिलंय र ते लवाळे त्यामुळे कशामुळे टिकली वाकल्यामुळं. वाकाय शिका. भांडणं करताना वाद करू नका. नम्रतेने जे प्रश्न सोडतात
प्रेमाने जो विषय हाताळता येतात ते भांडणं करून वाढत चालते, कमी नाही. त्याच्यामुळे जीवनामध्ये नम्रता, प्रेम, जिव्हाळा, समन्वय ठेवा. जिथं तिथं फक्त बाह्या मागं सारू नका. भांडणापेक्षा नम्रतेने आणि प्रेमाने वाद सुटत असतात. विडल तुमची समजा एखादी चूक झाली आणि पुढचा लयच रागाने आला, होत असतं दादा, झालं चुकून, सॉरी, असं दे, आपण काय कायची लेकर आहे, चला पुढं. एवढं मनात ते किती निबार असू द्या, जाग्यावर गार होते. अहो आग असू द्या, पण इकडून पाण्यासारखं राहा ना. होत असतं दादा, कमी जास्त माणूस आहे, चुकीचा पुतळा आहे, चुकलं माझ्याकडून, परत अशी चूक घडणार नाही. घ्या समजून, आपल्यातल्या आपल्यात काय वाद करण्यासाठी एकच जन्मे, असं 2 शब्द गोड बोला बरं. ते म्हणते जाऊ दे, चल नंबर दे, तुला आपण मस्तपैकी संपर्कात राहू म्हणते. ही पोरा स्वराने शिका. आपल्याला तू मला जा खडी फोडायला, मला आणि तुला कुत्र मुजीत नाही तुला, काला शायनिंग हानी. तो वाद करू नका, वाकून राहा. विडल ज्याला इलेक्शन मध्ये निवडून यायचे त्यांनी काम कमी करायची, फक्त वाकाय शिकायचं. जे हरे जे हरे जे हरे. कामाचा निवडून येण्याचा काही संबंध नाही. जास्त काम केल्या लोक लवकर पाडीत येत, उलट काम मापात आणि गोंड बोलत राहायचं. फळली आतरुची शाखा सहजे भूमीशी उतरे का. जे झाड फळाने असं बहरलेलं असतं ते अशा त्याच्या फांद्या वाकलेल्या असतात. आणखी एक दृष्टांत सांगतो. ज्वारीचं कणीस असं भरून येतं आणि काही कणस अशी वाकतात, त्याला आमच्या भागात आकडे म्हणते. ते असं फुल जोमात येतं आणि भरून परत वागतं. त्या धरणी मातेचा आभार मानतो, तुझ्या कृपेने माझ्या जीवनाची निर्मिती झाली, तुझं मी दर्शन घेतो. लोक त्याला अलगत कापतात आणि तसले अजून 2-4 गोळा करतात. आणि आपलं जे ग्रामदैवत आहेत मारुती बहिरोबा, त्या मंदिरात असं वर जाऊन अडकिवतात. अख्खं गाव खालीन ती कणीस वर. काय त्याची छपई का, ती वाकलंय म्हणून वर. आणि जी कणीस ताट आहे ती मिशनीत खाड 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 पिटच. त्याच्यामुळं नम्र झाला भूता, तेने कोटिले आनंदा, तेने कोटिले आनंदा, तेने कोटिले आनंदा. नम्र झाला भूता. त्याच्यामुळं वाकायला शिका. तसा हरिपंडित वाकतच नव्हता हो, नाथ महाराजांचा मुलगा, म्हणून तर संतांच्या आपतन नव्हती ते संत. ती थोडं काशाला तिकडे जाऊन थोडं शिकून आल्यामुळं गावाकडे आल्यावर थोडं वजन हाणायला लागलं. तसं होतं ना, गावातली पोरं जरा पुण्या मुंबईला थोडी शिकाय गेले ना, ते परत गावात आल्यावर लय येड्यावानी करतात. त्यांची भाषण फिशान एवान टेवान. अरे मित्र म्हणला, खैर्या तुला अक्कल आहे का? अरे तू आमच्यातच होता ना, तू 1.5 महिन्यात तालुक्याला राहिला म्हणजे तो का आमचा बॉस झाला का काय? बघा मोकार शायनिंग हाणत्यात काय काय. तसं त्या हरिपंडिताचं झालं. ती थोडं शिकून आलं काशीला, ते बाकीच्यांना मोजेनाच, जवळच पेटलं का काय. आणि मग काय झालं, ते हरिपंडितला थोडा गर्व झालता. ते नाथ महाराजांना एक दिवशी म्हणला, नाथ बाबा, राहिलेलं रामायण कोण लिहिन? नाथ महाराज म्हणले, त्याची तू काळजी करू नको, राहिलेलं रामायण माझा गावबा लिहिन. म्हणले गावबा? तेव तर बोहळा आहे म्हणले. असू दे बोहळा, बोहळा असाव पण गाभोळा नसाव. गाभोळा माहिती का, अर्धा पिकलेला अर्धा कच्चा, सगळ्यात बेकार जात ही बरं का. तुम्हाला खरं सांगतो, विद्वान परवडला, कारण विद्वान माणसं शांत असतात, ती भांडणाच्या भानगडीत पडत नाही. जो आते मूर्ख आहे त्याला भांडणं कशी करायची हीच कळत नाही, ती काय भांडणच करीत नाही. भांडणाचा नाद कोणाला, ज्याला थोडं कळतं ते जास्त वळवळ करतं. 2-4 पुस्तकं वाचणार याच आम्हाला. महाराज म्हणलं, मग सरळ बोल की, महाराज म्हणजे इतका का आकडतो? म्हणलं, महाराज माझा एक प्रश्न आहे. म्हणलं बोल. कीर्तन करताना धोतर का घालता? मग काय बोरमड्याव करू का? म्हणलं, कंबर का बांधता? म्हणलं, मुंडकं बांधू का? बुंका का लावता? अरे बुक्का म्हण ना, बुंका कुठं? ही असली लय नमुने खैरे भेटतात. रोज आम्हाला 12 गावची 12 वाट लावा लागतात. हे अनंत वाचाळ बरळ ती बरळण तयाकायचा गोपाळा पाव्या काही विचारतात. एकदा मी कीर्तनात म्हणलं, जसं पेरल तसं उगवतं. ते कीर्तन संपल्या मला मला पेरल तसं उगवत नाही. म्हणलं कसं काय? मला शेंगदाणा पेरल्या त्याला टरफल कुठून येतं.
भुईमुगाची शेंगदा आज शेंगदाणा वर फोलकटे मी मला आलंय की शेंगदाणा तो म्हणला डायरेक्ट शेंगदाणाला पाहिजे टरफल्याचा काही संबंध आहे मला हलवून द्या ना उत्तर द्या मला आता पंचायत झाली पण घाबरून जमत नाही म्हणलं देतो उत्तर घरी नी चहा प्यायला घरी नेला आणि मी त्याला सांगितलं मला फक्त चहा आणा तो मला आणतो त्याने असा कपात चहा ना मला धरा म्हणला हा मला फक्त चहा तो मला चहाचा बिस्किट ना बिस्किटाचा जाळ कर कप बी नको नुसता चहा म्हणला कपाशिवाय चहा कसा येईल म्हणलं मग टरफल्याच्या शेंगदाणा कसा येईल आम्हाला तुमच्या कुठं आधी लागा मग तुला आधी कळत नव्हतं का हे असे माणसं आहेत माय बाप काय सांगा तू को बरं म्हणले आवाज गाठी पडली ठका ठका त्याचे वर्म जाणे तुका हा एखादा जर मला ठग भेटला तर तू को बरं म्हणले मी मा ठका सारखा वागत असतो हा जसंच तसंच वागावं लागतंय वार करण्यास सुद्धा सांगतो वाजनात राहायचं कपडे फिपडे ताईट घालायचे हा टोप्या फिप्या कडक कोयत्यावनी फेकून हाणलं तर कापलं पाहिजे पुढच्या ज्यांनी महाराष्ट्र लुटला ती वजनात राहतात आणि खरी सेवा करणाऱ्यांना का गरीबावानी राहायचं राजा याची कांता हो समर्थाची लेकरे जायचे द्वारे सोन्याचं पिंपळ माऊलीच्या दरबारात सोन्याचं पिंपळे मोठ्याची लेकर आहेत मोठ्यावानीच राहायचं विडाल लोकांचं काय लोक त्यांच्या पद्धतीने आपली माप काढत असतात तुम्ही आमची टॅली करणारे कोण त्यांच्या पद्धतीने वागला तर चांगला म्हणतात आणि आपल्या मनाने वागला की वाईट त्यांना गोड बोला प्रेम द्या त्यांच्या पुढं पुढं करा त्यांना पैसे द्या मग म्हणतात भारी माणूस आहे बरं का लय गोड स्वभाव आहे ह्याचा आणि आपल्या पद्धतीने वागला की म्हणतात त्याला काय माणूस की का लोक असे ते मागल्या महिन्यात माझं एका गावात कीर्तन होतं ज्याने तारीख दिली त्याचं नावच विसरलं गडबडीत माझ्याकडून काय काय ध्यानात ठेवा प्रवासन धावपळण हे सगळे गेलं गणगरीत नावच विसरून ते कीर्तन संपल्या मला भेटलं मला महाराज तुमचं कीर्तन लय पडलं ना गाव म्हणतोय चांगलं झालं आणि हे कसं काय म्हणतोय पडलं व मग माझ्या लक्षात आलं ह्याचं नावच विसरले 8 दिवसांनी परत त्याच्याच गावा शेजारी कीर्तन ते आलं कीर्तनाला मी सुरुवात त्याच्यापासून केली म्हणलं अभंग नंतर सोडवायचा आधी ह्याला सोडवायचा म्हणलं हे रत्न नाही आणि असा माणूस मी आजपर्यंत पाहिला नाही आणि इतका गोड स्वभाव नाही जीवाला जीव द्यावा तर फक्त ह्याच व्यक्तीने तो कीर्तन संपल्या मला भेटला मला महाराज काय कीर्तन झालं रावाज म्हणलं पांडुरंगा ह्याचं नाव घेतलं की रंगत आहे ह्याचं विसरलं की पडत आहे तेजोनी आजन भक्ती करा तेजोनी आजन भक्ती करा भक्ती म्हणे आता ऐकावे वचन त्यजो नियाजन भक्ती करा लोकांचा लोड घेऊ नका तुका म्हणे हास्य जन नाही कान तये ठाई तुका म्हणे निवांत राही पाहिले पायी परतोनी लोकांचा लोड घ्यायचा ना परमार्थ आपल्या मस्तीत आणि साधू संतांनी सांगितलेल्या शिस्तीत करायचा विठ्ठल बोहळा परवडला तसा हरिपंडित गाव बा कुठं म्हणले रामायण लिहित असतो तेव्हा भोळा आहे म्हणले असू दे भोळा नाहीतरी परमार्थामध्ये चॅप्टर माणसाचं काम नाही देव हा भोळ्यालाच भेटत असतो कस काय हरिपद प्राप्ती भोळ्या भाविकासी हरिपद प्राप्ती भोळ्या भाविकासी हरिपद प्राप्ती भोळ्या भाविका हरिभक्त प्राप्ती भोळ्या भाविका टाळी वाजवा टाळी टाळी हा टाळी टाळी हरिपद प्राप्ती भोळ्या भाविकाची हरिपद प्राप्ती भोळ्या भाविकाची हरिपद प्राप्ती भोळा भाविका
हातात काम नाही, ते तर्कवान असतात, संशोधन करत बसा. परमार्थ हा श्रद्धावान माणसाचा विषय. गावबा भोळाय, असू दे भोळा. त्या गावबाला जवळ बोलवलं आणि नाथ महाराजांनी आलिंगन दिलं. ऐका आलिंगनाची पावर. पोळ्या खाण्यासाठी आलेला गावबा, नाथबाबांनी आलिंगन दिलं. गावबाची काया दिव्य झाली. कायाबरोबर गावबाची मती आणि बुद्धी सुद्धा दिव्य झाली. आवाज. त्या गावबानं रामायणाचं उत्तरकांड लिहिलं. आजपर्यंत शास्त्रकारांना कळालं नाही नाथ महाराजांचं रामायण कुठं संपलंय आणि गावबाचं कुठं सुरू झालंय. लक्षातच येत नाही हो. नाथ महाराजांच्या बरोबरीची वाणी, त्या गावबाच्या शब्दामध्ये ती ताकद निर्माण झाली. संतांनी आलिंगन दिलं. आजही पैठणला गेले तर दर्शनाला जा, नाथ महाराजांच्या मंदिरा शेजारी मंदिर कुणाचं आहे? गावबाचं मंदिर आहे. पोळ्या खाण्यासाठी आलेला गावबा संत पदाला प्राप्त करून ठेवला. हा संतांचा महिमा शब्दामध्ये प्रकट करता येत नाही. ऐसा संताचा महिमा, संताचा महिमा, ऐसा संताचा महिमा, संताचा महिमा. ऐसा संताचा महिमा, संताचा महिमा, ऐसा संताचा महिमा, संताचा महिमा. हो, ऐसा संताचा महिमा, संताचा महिमा, ऐसा संताचा महिमा, संताचा महिमा. संताचा महिमा, संताचा महिमा, ऐसा संताचा महिमा, संताचा महिमा. होय संताचा महिमा, आणि बोलायाची सीमा. ऐसा संताचा महिमा, आणि बोलायाची सीमा. झाली बोलायाची सीमा, झाली ऐसा संतांचा महिमा, संताचा महिमा. ऐसा संताचा महिमा, खाली बोलायाची सीमा, खाली बोलायाची सीमा. ऐसा संताचा महिमा, संताचा महिमा, ऐसा संताचा महिमा, संताचा महिमा, संताचा महिमा, संताचा महिमा, महिमा. जीवा शिवाची बैल जोड. माझ्या सगळ्यात आवडीचं गाणं आहे बरं का ते. छान आहे. काय जुनी गाणी होती, काय त्याच्यातला भावार्थ मतितार्थ. ग्रामीण जीवन कसं असतं, आपल्या शेतकरी आपल्या पशुधनावर किती प्रेम करतो मायबाप. लय लय अर्थ आहे त्या गाण्याचा. कधी पोरांनी बघा ते गुगलला टाकून, त्याच्यात एक एक शब्दाचा तुम्हाला त्याच्यातला भाव, जुन्या काळातलं जीवन लक्षात येईल मायबाप. चालीवना विषय निघाला. ऐसा संताचा महिमा, आपला हे मेन हे विषय चालू आहे. झाली बोलायाची सीमा, संतांचा महिमा शब्दाच्या पलीकडे आहे. एक जण म्हणला माझ्याकडले शब्द आहे, तुझ्याकडे शब्द असतील पण इकडं पुरणार नाही. तुकोबाराय म्हणतात माझे शब्द संपले. म्हणले कसं काय? संताचा महिमा, संताचा महिमा, संताचा महिमा तो बहु दुर्गम. संताचा महिमा, संताचा महिमा, संताचा महिमा. संताचा महिमा तो बहु दुर्गम, शाब्दिकाचे काम नाही. संताचा महिमा
महिमा तो बहु दुर्गम. दुर्गम आहे महिमा, दुर्लभ आहे. लक्षात. शाब्दिकाचे काम नाही ते, शब्द ज्ञानाचे शब्द पुरणार नाही. झाली बोला याची सीमा. काय महिमा आहे.